हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 13 डिसेंबर बुधवारपासून सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार 14 डिसेंबरला आहे। तर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही भाज्या ज्या आहेत तर त्या संपूर्ण महिनाभर खायच्या नाहीयेत। त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी, अडचणी आणि संकट वगैरे यासारख्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं। त्याचप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही सेवा जर करत असेल किंवा उपवास करत असू तर त्या सेवेचं किंवा त्या उपवासाचं जे फळ आहे तर ते सुद्धा त्यामुळे आपल्याला प्राप्त होणार नाही। त्यामुळे आपल्याला या भाज्या खाणं आवर्जून टाळायचं आहे आणि त्यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा या पूर्ण होतील आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल। म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्या भाज्या खायच्या नाहीयेत आणि म्हणजेच कोणत्या भाज्या आपल्याला खाणं टाळायचं आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचं व्रत आणि पूजा करण्याला एक विशेष महत्त्व असतं। तर तुम्हाला यामुळे समाधान, सुख आणि पुण्य हे मिळत असतं। मार्गशीर्ष हा महिना जो आहे तर तो 13 डिसेंबर पासून म्हणजे उद्यापासून चालू होणार आहे आणि या महिन्यातला पहिला गुरुवार जो आहे तर तो आहे 14 डिसेंबरला। तर पहा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णांची सुद्धा पूजा करायची असते। भगवान श्रीकृष्णांची पूजा केल्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होत असते। त्यासोबतच या महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा पूजा ही करायची असते। आपल्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची सेवा ही या महिन्यामध्ये केली जाते आणि ज्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णूंची सेवा केली जाते, उपासना केली जाते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम स्थिर राहते आणि ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही कुठेही जात नाही। आणि त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा सेवा आणि उपाय हे करायचे आहेत। तर पहा, आपल्या पुराणामध्ये सुद्धा सांगितलं गेलं आहे की शिवविवाह आणि रामविवाह जे आहेत तर ते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये झाले होते आणि अशा स्थितीमध्ये या महिन्यामध्ये आपल्याला भगवंताचं पठण करून दान केल्याने मनुष्याला पुण्य हे प्राप्त होत असतं। तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पवित्र नद्या ज्या आहेत तर त्याच्यामध्ये स्नान करायचं असतं। स्नान केल्यामुळे आपल्याला त्याचं सुद्धा विशेष फळ हे प्राप्त होत असतं आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होत असतात। म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तर तेव्हा तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान हे आवर्जून करायचं आहे। आता पहा, तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या आहेत। सर्वात पहिली जी भाजी आहे तर ती म्हणजे पहिला पदार्थ सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता तो म्हणजे मांसाहार। तर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार आवर्जून टाळायचा आहे। चुकून सुद्धा आपल्याला या संपूर्ण महिन्यामध्ये मांसाहार आपल्या घरामध्ये बनवायचा नाहीये आणि खायचा सुद्धा नाहीये। जर तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्हाला मांसाहार हा करायचा नाहीये। घरातील एखादी व्यक्ती जर मांसाहार केला तर त्याचा संपूर्ण परिणाम जो आहे तर तो संपूर्ण त्या घरावरती होत असतो आणि त्यामुळे घरात अडचणी या निर्माण होत असतात, घरात लक्ष्मी नाराज होत असते आणि त्यामुळे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार हा करायचा नाहीये। मार्गशीर्ष महिन्यामध्ये कंदमुळं जे असतात तर त्याचं सेवन जे आहे तर ते सुद्धा आपल्याला करायचं नाहीये। कंदमुळं म्हणजे कोणत्या भाज्या तर पहा, ज्या जमिनीमध्ये उगवत असतात तर त्या भाज्या कंदमुळांमध्ये येत असतात। त्यामध्ये गाजर, बटाटा, बीट या ज्या भाज्या आहेत तर त्या जमिनीमध्ये उगवतात तर त्या भाज्या आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये याचं आपल्याला सेवन करायचं नाहीये। आता जो व्यक्ती उपवास करणार आहे म्हणजे जी स्त्री उपवास करणार आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवाराचं तर त्या स्त्रीने हा आवर्जून नियम पाळायचा आहे। इतर लोकांनी या भाज्या खाल्ल्या तरीही चालतील, पण जी व्यक्ती उपवास करणार आहे, गुरुवारचं व्रत करणार आहे तर त्या व्यक्तीने आवर्जून गुरुवारच्या दिवशी या कंदमुळांचं सेवन अजिबात चुकून सुद्धा करायचं नाहीये। आता तुम्ही जर उपवास करणार असाल तर तुमच्या उपवासाच्या खिचडीमध्ये बटाटा घालायचा नाहीये। विदाउट बटाटा तुम्हाला ती खिचडी बनवायची आहे आणि ते तुम्हाला खायचं आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर संपूर्ण महिना तुम्ही जमिनीमध्ये ज्या भाज्या उगवतात तर त्या भाज्या संपूर्ण महिनाभर किंवा तुम्ही गुरुवारच्या दिवशी खायच्या नाहीये। तर तुम्ही ह्या ज्या भाज्या आहेत तर त्यामध्ये कांदा लसूण सुद्धा येत असतो तर कांदा लसूण सुद्धा आपल्याला पूर्णपणे हा वापरायचा नाहीये किंवा त्याचं आपल्याला सेवन करायचं नाहीये।
त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जिरे सुद्धा आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत. उपवासाला किंवा उपवास तुम्ही जर करत असाल तर ज्यावेळेला आपण ड्रायफ्रुट्स वगैरे खात असतो, फलाहार घेत असतो, खिचडी वगैरे आपण करून घेत असतो, फक्त जे फळ आहे तर त्यांचं सेवन आपण करत असतो, पण त्या फळांमध्ये फणस जो येत असतो तर फणस जो आहे तर तो आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये चुकून सुद्धा खायचा नाहीये. त्याचप्रमाणे या दिवशी आपण जास्त मसालेदार पदार्थ जे असतात तर ते सुद्धा आवर्जून टाळायचे आहेत. जसं की पापड झाले किंवा इतर कुठल्याही प्रकारचे मसालेदार पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला खायचं नाहीये. तर पहा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ज्या भाज्या आहेत किंवा ही जी फळं आहेत तर ती तुम्हाला या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही जर गुरुवारचं व्रत करत असाल तर तुम्हाला या भाज्या वर्ज्य करायच्या आहेत. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही संपूर्ण महिनाभर सुद्धा वर्ज्य करू शकता, किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी नाही खाल्ल्या तरीही चालतील आणि त्या दिवशी तुम्हाला फक्त टाळायचे आहेत. इतर दिवशी ज्यांना टाळणं शक्य नसतं आणि त्यांनी त्यामुळे फक्त गुरुवारचं जेव्हा व्रत असेल तर त्या दिवशी फक्त तुम्ही हे पदार्थ किंवा हे जे फळ तुम्हाला मी सांगितलेले आहे तर ते तुम्हाला आवर्जून टाळायचं आहे. तर तुम्ही जे काही व्रत करणार आहात, जी काही सेवा तुम्ही करणार आहात, उपासना तुम्ही करणार आहात तर त्याचं तुम्हाला जास्तीत जास्त पटीने हे फळ प्राप्त होईल आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहील. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.